लोगों ने आपको आकर पूछना चाहिए, भाई तू टेंशन में क्यों नहीं है? Yes. तेरा बिजनेस चल रहा नहीं तो टेंशन क्यों नहीं है? तो क्योंकि लोग को क्या लगता है, आप टेंशन ले रहे हो मतलब आप जिम्मेदार हो, और आपको भी लगता होगा अरे अगर मैं टेंशन में नहीं हूँ यानी कि मैं जिम्मेदार नहीं हूँ। मैंने अपने जिम्मेदारी परमेश्वर के हाथों में दी, वो संभाल लेगा मेरे परिवार को, मेरे बिजनेस को, मेरे बच्चों को, मेरे रिश्तों को यीशु मसीह संभालेगा। कोई अगर आपका शांति भंग करता है तो आप क्या करते हो? आप उसकी तरफ भागते हो ना, आज मारूंगा, शांति तूने मेरा भंग किया है। पर परमेश्वर कहता है शांति से खड़े रहो, चाहे कुछ भी हो जाए, तुम अपने शांति को मत खो, क्योंकि पता है शांति में बहुत सामर्थ्य है, जो झगड़े में नहीं है, जो वाद विवाद में नहीं है, उसमें नहीं है। हमें क्या लगता है हम वाद विवाद करके, झगड़ा करके, गुस्सा करके हम अपने तरीके से चीजें कर सकते हैं। नहीं दोस्त, शांत रहो। पर मैं ना इसको बैलेंस करूंगा। तो जब भी कोई मुश्किल हालात आ जाती है, चिंतित मत हो जाओ, क्या होगा, पैसे कैसे आएंगे, कर्जा कैसे क्लियर हो जाएगा, डॉक्टर क्या बोल रहा है, शांत रहो। परमेश्वर ने कहा चिंता करने से आप 1 सेंटीमीटर हाइट भी नहीं बढ़ा सकते। मेरा भरोसा खुद पर नहीं, मेरा भरोसा परमेश्वर, इसलिए मैं शांत हूँ। हालेलुया। पवित्र शास्त्र खोले, इफिसियों 6। चला आपण आपलं बायबल उघडूयात. इफिसकारास पत्र 6वा अध्याय. हम जारी रखेंगे हमारी शिक्षा और टीचिंग ऑन द आर्मर ऑफ गॉड. आपण जो आपला विषय, आपली जे शिकवण आहे ते चालू ठेवणार आहे, देवाची शस्त्रे. आमेन. आमेन. इफिसियों 6:15. इफिसकारास पत्र त्यातला 6वा अध्याय 15वा वचन आपण उघडूयात. And having shod your feet with the preparation of the gospel of peace. शांतीच्या सुवार्तेसाठी तयार केलेल्या वाहना म्हणजे चपला पायामध्ये घाला. Praise the Lord. आमेन. परमेश्वर का वचन कहता है देवाचं वचन काय म्हणतं कि आप की तुम्ही having shod your feet, अपने पैरों को शांति के सुवार्ता से, दृढ़ता से उसी पर खड़े रहो. की जी शांतीची सुवार्ता आहे त्याच्यावर धैर्याने उभे राहा. एम्प्लीफाइड बाइबल कहता है दृढ़ता से खड़े रहो. हालेलुया. एम्प्लीफाइड बाइबल काय म्हणतं की धैर्याने उभे राहा. बोलो दृढ़ता से. बोला धैर्याने. जोर से बोलो दृढ़ता से धैर्याने खड़े रहो. उभे राहा. फिर से बोलो दृढ़ता से धैर्याने खड़े रहो. उभे राहा. किसके साथ? कशाने? शांति के सुवार्ता के साथ. शांतीच्या सुवार्तेने. आमेन. सुवार्ता क्या लाता है? सुवार्ता काय घेऊन येतं? सुवार्ता शांति लाता है. देवाची सुवार्ता शांती घेऊन येते. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. सुवार्ता क्या लाता है? शांत. सुवार्ता काय घेऊन सुवार्ता येतं? लाता है शांति. सुवार्ता शांती घेऊन प्रेज द येते. लॉर्ड. आमेन. अभी शांति किसके बीच में? आता शांती कशामध्ये? इंसानों के बीच में लोकांच्या मध्ये नहीं, नाही. क्योंकि जब भी देवदूतों ने गाया, कारण ज्यावेळेस देवदूतांनी जब यीशु का गायलं, जन्म हुआ था, देवदूतों ने क्या गाया? देवदूतांनी काय गायलं? शांति हो दुनिया में. की जगामध्ये Praise the Lord. शांती येऊ. बोलो क्या बोला है? शांति हो दुनिया में. जगामध्ये शांती येऊ. पर क्या उसके बाद भी जंग हुए? पण त्यानंतर पण आलं का? जंग हुआ ना, हुआ ना. त्यानंतर सुद्धा लढाई झाली. जब भी देवदूतों ने 2000 साल पहले गाया था शांति हो दुनिया में, उसके बाद भी शांति थोड़ी हुई. उसके बाद कितने जंग हुए? 2000 वर्षापूर्वी देवदूतांनी गीत गायले की शांती हो, तरी सुद्धा आतापर्यंत आपण पाहिले की खूप लढाया झाल्या, जंग हुआ है, युद्ध झाली. तो परमेश्वर या देवदूत लोगों के बीच में शांति के बारे में नहीं बात कर. म्हणून देव त्याच्या दूतांद्वारे लोकांच्या मध्ये शांती येईल हे सांगत नाहीये. पर वो कह रहा था कि परमेश्वर और इंसानों में अब शांति आ चुकी पण है. तो काय सांगत होता की आता देव आणि लोक ह्यांच्यामध्ये शांती हालेलुया. निर्माण होणार आहे. जो पाप के वजह से शांति निकल गई थी, वो यीशु मसीह ने अपनी मृत्यु के द्वारा फिर से हमारा रिश्ता पिता के साथ शांत करवा दिया हमेशा के लिए. पापामुळे जे Praise शांती the Lord. निघून गेली होती Hallelujah. ती येशू ख्रिस्तामुळे देवामध्ये आणि मनुष्यामध्ये परत आलेली आहे. आज कलीसिया में आपको बताना चाहता हूँ, परमेश्वर आपसे निराश नहीं है. आज मला हालेलुया. तुम्हाला सांगायचे की देव तुमच्यावर निराश नाही. परमेश्वर आप पर गुस्सा नहीं देव है. तुमच्यावर चिडला नाही. आज शांति का सुवार्ता है. हालेलुया. कारण शांतीची सुवार्ता आहे. आमेन. आमेन. आज पिता और आपके बीच में जो दरार आ चुका था पाप की वजह से, वो यीशु मसीह ने अपने मृत्यु के द्वारा हमेशा हमेशा के लिए एक कर दिया. हालेलुया. कम ऑन. देवामध्ये आणि तुमच्यामध्ये जी Amen. फूट पडली होती, जी दरी निर्माण झाली होती, ती येशू ख्रिस्ताने त्याच्या मरणाने भरून काढलेली आहे. हाथों को ऊंचा उठाए, आपले हात वर करूयात. बोलो शांति का सुवार्ता. बोला ही शांतीची सुवार्ता आहे. जोर से बोलो शांति का सुवार्ता. शांतीची सुवार्ता. हालेलुया.
आज आप कभी भी जितना भी आप दूर जाओगे परमेश्वर से, अगर आप फिर से परमेश्वर के पास आओगे तो तभी भी शांति पा सकते हो, मुक्ति पा सकते हो, आशीर्वाद पा सकते हो, आरोग्य पा सकते हो, क्योंकि परमेश्वर आपसे खफा नहीं है, परमेश्वर आपसे प्यार करता है। आमेन. जरी तुम्ही कितीही दूर गेला Praise the देवापासून आणि परत आला तरी Hallelujah. तुम्हाला आरोग्य मिळू शकतो, आशीर्वाद मिळू शकतो, कारण देव तुमच्यावर चिडलेला नाहीये. समझ रहे हो? त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये शांतीची अभी सुवार्ता वो आहे. क्या कहता है? शांति से, दृढ़ता से खड़े रहो. आता वचन काय म्हणतं? शांतीने धैर्याने उभे राहा. बोलो दृढ़ता से. बोला धैर्याने. जोर से बोलो दृढ़ता से. धैर्याने बोलता है खड़े रहो. उभे राहा. बोलो खड़े रहो. उभे राहा. वो कह रहा है नहीं भागो, वो कह रहा है वचन काय म्हणतंय? पळून जाऊ नका, तर धैर्याने धीटपणे उभे राहा. बाजू वाले को बोलो खड़े रहो. तुमच्या शेजाऱ्याला बोला उभे राहा. बोलो खड़े रहो. उभे राहा. बोलो भागो मत, पळून जाऊ नका, खड़े रहो. उभे राहा. कोई अगर आपका शांति भंग करता है तो आप क्या करते हो? कोणी जर का तुमची शांती भंग केली तर तुम्ही काय करायचं? आप उसकी तरफ भागते हो ना. तर तुम्ही त्याच्या वर त्याच्याकडे धावत जाता आज मारूंगा, शांति भांडण्यासाठी. तूने मेरा भंग किया की है. तू माझी शांती भंग केली. पर परमेश्वर कहता है पण खड़े देव काय रहो. म्हणतो की जिथं आहे Amen. तिथं उभा राहा. शांति से खड़े रहो. शांतीमध्ये उभा राहा. चाहे कुछ भी हो जाए, काही होऊ दे, तुम अपने शांति को मत खो. तुम्ही तुमची शांती प्रेज द गमावू लॉर्ड. नका. आमेन. क्योंकि पता है शांति में बहुत सामर्थ्य है, कारण तुम्हाला माहिती का शांतीमध्ये जो, फार जो सामर्थ्य आहे. झगड़े में नहीं है, जे प्रेज द लॉर्ड, भांडणामध्ये सामर्थ्य जो नाहीये, वाद विवाद में नहीं है, उसमें नहीं है. जे वादविवादामध्ये सामर्थ्य नाहीये. हमें क्या लगता है हम वाद विवाद करके, झगड़ा करके, गुस्सा करके हम अपने तरीके से चीजें कर सकते हैं. नहीं दोस्त, शांत रहो. आपल्याला वाटतं की भांडून Praise the Lord. वादविवाद करून मी माझ्या पद्धतीने गोष्टी बनवेल, गोष्टी बदलेल, पण तसं नाही. पर मैं ना इसको बैलेंस करूंगा, समझ रहे हो? पण ठीक है? मी ह्याला समतोल करायचा प्रयत्न करेन. मूसा को परमेश्वर कहता है मोशेला देव म्हणतो चुपचाप खड़े रहे, की शांत उभे है ना? राहा, शांति से खड़े रहे, शांत उभे राहा, और मैं क्या करता हूं वो तू देख. आणि मी काय करतो ते बघ. हालेलुया. आमेन. मैन शांत खड़े रहे. शांत उभा राहा, आमेन. डर मत. घाबरू नको. हाथों को ऊंचा उठाए, बोलो मैं डरूंगा नहीं. बोला मी घाबरणार नाही. जोर से बोलो मैं डरूंगा नहीं. बोला मी घाबरणार बोलो मैं नाही. शांत खड़ा रहूंगा. मी शांत उभा जोर से बोलो राहीन. मैं डरूंगा नहीं. बोला मी घाबरणार मैं नाही. शांत खड़ा रहूंगा. मी शांत उभा राहणार. तो जब भी कोई मुश्किल हालात आ जाती है, चिंतित मत हो जाओ. म्हणून कधीही हा? एक कठीण परिस्थिती जीवनात आली हा? तर चिंता करू नका. चिंता मत करो. चिंता करू नका क्या होगा, की काय होईल, पैसे कैसे आएंगे, पैसे कसे येतील, कर्जा कैसे क्लियर हो जाएगा, कर्ज कसं निघून डॉक्टर जाईल, क्या बोल रहा है. डॉक्टर काय म्हणत आहेत. शांत रहो. शांत राहा. परमेश्वर ने कहा चिंता करने से आप 1 सेंटीमीटर हाइट भी नहीं बढ़ा सकते. देव येशू काय म्हणाला, है ना? चिंता करून काळजी करून तुम्ही तुमच्या जीवनाची दोरी एक हातभर पण वाढवू शकत नाही. दोस्तों याद रखें, चिंता में कोई फायदा नहीं है, शांति में फायदे ही फायदे हैं. म्हणून हे लक्षात ठेवा की Praise the चिंता Lord. करण्यामध्ये काही फायदा नाहीये, पण शांत राहण्यामध्ये खूप फायदा आहे. अगर आप शांत हो ना, जर तुम्ही शांत आहात ये क्या दर्शाता है पता है? तर ते काय दाखवतं मेरा भरोसा खुद पर नहीं, मेरा भरोसा की परमेश्वर पर. माझा विश्वास माझा Praise the स्वतःमध्ये Lord. नाही, तर माझा Hallelujah. विश्वास भरोसा देवावर आहे. Amen? Amen. इसलिए मैं शांत हूँ. म्हणून मी शांत आहे. लोगों ने आपको आकर पूछना चाहिए, भाई तू टेंशन में क्यों नहीं है? लोकांनी येऊन तुम्हाला विचारलं पाहिजे, अरे तू चिंतेमध्ये का नाहीस, टेन्शन का घेत नाहीयेस, तेरा बिजनेस चल रहा नहीं तो टेंशन क्यों नहीं तुझा रहा है? बिझनेस तर काम क्योंकि- करत नाहीये, तर तू टेन्शन मध्ये का नाहीस. क्योंकि लोग को क्या लगता है, लोकांना काय वाटतं आप टेंशन ले रहे हो मतलब आप जिम्मेदार हो. की तुम्ही टेन्शन मध्ये आहात, हा? ह्याचा अर्थ तुम्ही हा. जबाबदार आहात. और आपको भी लगता होगा, अरे अगर मैं टेंशन में नहीं हूँ यानी कि मैं जिम्मेदार नहीं हूँ. आणि तुम्हाला पण कदाचित वाटत असेल, अरे मी टेन्शन घेतलं नाही तर मी जबाबदार नाहीये का. मैंने अपने जिम्मेदारी परमेश्वर के हाथों में दी. पण मी माझी जबाबदारी देवाच्या Praise the हाती Lord. दिलेली आहे. वो संभाल लेगा देव सांभाळेल मेरे परिवार को, माझ्या कुटुंबाला, मेरे बिजनेस को, माझ्या मेरे बिझनेसला, बच्चों को, माझ्या लेकरांना, मेरी सेहत को, माझ्या तब्येतीला, हालेलुया, Amen. मेरे रिश्तों को. माझ्या नात्याला. कौन संभालेगा? कोण सांभाळेल, कौन संभालेगा? कोण सांभाळेल. बोलो यीशु मसीह बोला, संभालेगा. येशू ख्रिस्त बोलो सांभाळेल. धन्यवाद यीशु धन्यवाद कि येशू, तू संभालेगा. तू सांभाळशील. हालेलुया. आमेन. ये समझना बहुत जरूरी है. हे ठीक है, समजणं, व्यवस्थित समजणं महत्वाचं आहे. पर ये भी समझना जरूरी है पण हे पण समजून घेणं महत्वाचं आहे कि कभी शांत रहना है की आपण कधी शांत राहिलो पाहिजे और कभी आगे बढ़ना है. आणि कधी पुढे गेलो पाहिजे. कभी कभार कधी कधी आप शांति को उन जगह पर खोज रहे हो जहां पर परमेश्वर कह रहा है उधर से आगे बढ़ भाई. तुम्ही अशा ठिकाणी शांती शोधत आहात जिथे देव सांगते की आता पुढे चाल. नहीं 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 पास्टर, वो ही लड़की के साथ मुझे शांति मिलेगा. नहीं, लोक काही जण म्हणतात, नाही
त्या मुली सोबतच मला शांती मिळेल, वही काम के जगह पर मुझे शांति मिलेगा नहीं। त्याच कामाच्या ठिकाणी मला शांती मिळणार Amen. नाही. अभी परमेश्वर क्या कहता है मूसा को, आता देव मोशेला काय तू म्हणतो, मेरे पास क्यों रो रहा है? तू माझ्याकडे का रडगाणं गातोय? लोगों को बोल आगे बढ़ने को। हालेलुया। लोकांना सांग इस्रायलच्या हालेलुया. की पुढे चाला, कुछ समय शांत रहो, काही काळ शांत राहा कुछ समय, आणि काही काळानंतर कुछ समय काही काळानंतर बोलो आगे बढ़ो, पुढे जा. बोलो आगे बढ़ो, बोला पुढे जा, जोर से बोलो आगे बढ़ो, पुढे जा, आगे बढ़ो। पुढे जा. आपको एक साक्षी बताता हूँ, ठीक है? एक ध्यान है आपका? एक साक्ष सांगतो. हेलो, प्रेज द लॉर्ड, बोलो आमेन। बोला आमेन. एक साक्षी बताऊं आपको, एक आदमी का बहुत बुरी तरीके से हेड इंजरी हो गया था, सर का इंजरी, पता है? एक व्यक्ती, त्याला डोक्याला खूप मोठा जबरदस्त असा मार लागला. वो एक्सीडेंट में उसका सर का इंजरी हो गया था। ऍक्सिडेंट मध्ये त्यांना जबरदस्त मार लागला डोक्याला. तो अगर कोई ऊंची तरीके से बात भी करता था ना, तो उसके सर में तेज दर्द होता था। म्हणून कोणी त्यांच्या जवळ येऊन मोठ्याने जर का बोललं तर त्यांच्या डोक्यामध्ये खूप हा. कळ यायची, डोकं खूप दुखायचं वो त्यावेळेस. चर्च में बैठ भी नहीं पाता था। मग समझ ते रहे हो? अशा जे मोठे आवाज हा. ऐकू शकत नसायचे, ते मंडईमध्ये बसू शकत नव्हते. वो बड़ा टेंशन में आया, तर टेन्शन मध्ये आले ना मैं चर्च में जा पा रहा हूँ, ना आराधना कर पा की रहा हूँ, अरे क्या मी करूं? मंडईमध्ये जाऊ शकत नाहीये, आराधना करू शकत नाही आवाजामुळं. सुनो, तो वो वॉशरूम में रुका था मग ते वॉशरूम मध्ये थांबले होते और बोल रहा था, यार क्या है मेरी जिंदगी ऐसी। आणि बोलत होते की काय झाले माझं जीवन. परमेश्वर की आवाज आई त्यावेळेस देवाचा आवाज आला और वो आवाज कहती है, आणि तो आवाज म्हणतो, तुझे वो दीवार दिख रहा है ना वहां पर? ती भिंत तुला दिसत आहे ना? बोलता हाँ। तो म्हणतो हा. वो परमेश्वर कहता है, तेरे सर को उस दीवार से टकरा। देव म्हणतो तुझं डोकं त्या भिंतीवर आपट. तो परमेश्वर कहता है, देव म्हणतो दीवार जो है ना दिख रहा वहां पर, ती भिंत दिसत आहे ना तुला, उस पर अपने सर को। त्यावर तुझं डोकं आपट. वो कहता है क्या? तो म्हणतो काय? दीवार पर? ह्या भिंतीवर ऑलरेडी मेरे सर पर इंजरी हो गया। आधीच माझं डोकं जखम झालंय त्याला. परमेश्वर कहता है, देव म्हणतो मेरी बात सुन, माझं ऐक, दीवार से त्या भिंतीवर अपने सर को डोकं लगा। आपट. तो वो क्या करता है? मग तो काय करतो? वो जाता है दीवार के नजदीक, तो जातो भिंतीच्या जवळ, दीवार के नजदीक जाता है और सिर्फ अपने सर को उस दीवार की तरफ टेकाता है। आणि फक्त त्या भिंतीवर आपलं डोकं टेकवतो. तुरंत आपटत उसे नाही. चंगाई मिल जाती है, आणि त्या क्षणी त्याला आरोग्य मिळतं. तुरंत उसे चंगाई त्या मिल जाती क्षणी है। त्याला आरोग्य मिळतं. प्रेज द लॉर्ड। आमेन. कई बार अनेक वेळेस आपको कुछ नहीं करना पड़ता, तुम्हाला काही करायची गरज पडत नाही, कई बार आगे बढ़ना पड़ता है। आणि अनेक वेळेस तुम्हाला पुढे जायची गरज असते. कितने समझ रहे दोस्तों? हाथों को ऊपर उठाया। यस। आमेन. अगर परमेश्वर कह रहा है तर देव बोलत आहे कि आगे बढ़, की पुढे जा, तो आगे बढ़ने का समय आ चुका। तर मग पुढे प्रेज जायची द वेळ लॉर्ड। आलेली कुछ आहे. कुछ काम करने का तरीका की आता समय आ काही चुका है। काम करायची वेळ आलेली आहे. आमेन। आमेन. हालेलुया। जो भी परमेश्वर कहता है वो करो। जे देव तुम्हाला सांगत आहे ते करा. हाथों को ऊंचा उठाए, बोलो परमेश्वर, बोला प्रभू, जो कुछ तू कहेगा, जे तू सांगशील. जोर से बोला परमेश्वर, प्रभू, जो कुछ तू कहेगा जे तू सांगशील वही मैं करूंगा। तेच मी करेन. कई बार आप शांति उन जगह पर ढूंढ रहे हो जहां पर परमेश्वर है ही नहीं। कधी कधी तुम्ही Amen. अशा ठिकाणी शांती शोधत आहात जिथं देवच नाहीये. परमेश्वर ने एलाइजा को कहा कि 3.5 वर्ष बारिश नहीं गिरेंगे, ये बता इजराइल के राजा को। देव एलियाला म्हणतो की इस्रायलच्या राजाला जाऊन सांग की पुढचे 3.5 वर्ष पाऊस पडणार पर नाही. ये कभी बताया नहीं कि उस 3.5 वर्षों में वो क्या खाएगा। पण देवाने एलियाला सांगितलं नाही की सही त्या है. 3.5 वर्षामध्ये एलिया काय खाणार. तो उसके बाद परमेश्वर का वचन आता है एलाइजा का पास और बोलता है, एलाइजा तू यहाँ से जाके ब्रुक चिरित के पास जा, क्योंकि वहां पर कौवे तुझे खिलाएंगे। त्यानंतर देवाचं Amen. वचन एलियाकडे येताना सांगतं की अमुक अमुक ठिकाणी जा, कारण तिथं तुला कावळे येऊन हा. भाकरी देतील. यानी के याचा अर्थ जहां पर एलाइजा था जिथं एलिया होता वहां पर आशीर्वाद नहीं था, तिथं आशीर्वाद नव्हता. और जहां पर परमेश्वर ने कहा एलाइजा तू जा, वहां पर आशीर्वाद पण था। जिथं देवाने Praise the Lord. सांगितलं होतं एलियाला जायला त्या ठिकाणी आशीर्वाद होता. कई बार आपके आशीर्वाद जहां पर आप है ना वहां पर नहीं है। अनेक वेळेला Amen. तुमचे आशीर्वाद जिथं तुम्ही अडकलेला आहात, थांबलेला आहात, तिथं नाहीयेत. परमेश्वर कही तो कह रहा है जा। आणि देव तुम्हाला सांगत आहे Amen. की कुठेतरी जा. कितने जनों से परमेश्वर ने बातें किया है? हाथों को ऊपर उठाया। असे अनेक लोक असतील किती लोकांसोबत
देव बोललाय कुछ कठिन निर्णय लेने बोले परमेश्वर ने कई बार देवाने कधी है ना? कधी कधी असे कठीण निर्णय घ्यायला सांगितले असतील कि यार ये जॉब चेंज कर दे, की ही नोकरी सोड दुसरी पकड ये दूसरा तुझे चाहिए है ना, ये दूसरा बिजनेस शुरू कर, की दुसरा व्यवसाय सुरू कर. पर आप डर रहे हो. पण तुम्ही अरे घाबरत यार आहात. मैं अगर ये बंद कर दिया तो क्या होगा. अरे परमेश्वर ने कहा तो करो. तुम्ही Praise विचार the Lord. करता जर का हा व्यवसाय बंद केला आणि पुढचा नाही चालला तर काय, पण देवाने सांगितलं तर Praise the Lord. करा. आमेन. Amen. अगर एक रिश्ता टूट गया परमेश्वर दूसरा भी दे सकता है. जर एक Praise the Lord. नातं तुटलं तर देव दुसरं देईल. मैं खबरदार, मैं ये शादीशुदा लोगों के लिए नहीं बोल रहा हूँ. हे जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी नाहीये. शादीशुदा हो तो शादीशुदा रहो. त्यांचं लग्न झालंय त्यांना विवाहातच राहायचंय. वरना कल आके बोलोगे मेरे पास पास्टर केनित ने बोला था कि हम दूसरे रिश्ते पे जा सकते हैं, इसके लिए मैं जा रहा हूँ. चुकीचा अर्थ घेऊ नका. ऐसे नहीं. मेरे डैड के पास एक आदमी आया था. पास्टरांकडे एक व्यक्ति आला. मैंने कई बार मुझे वो बड़ा इंटरेस्टिंग लगता है कहानी. अगर आपने सुना ना फिर से सुनो. तो मेरे डैडी के पास एक आदमी आता है पास्टरांकडे एक व्यक्ती येतो और वो कहता है आणि तो म्हणतो, पास्टर पास्टर मुझे शादी करना है. मला लग्न करायचंय. तो मेरे डैड कहते हैं वाह बहुत बढ़िया बेटे, बहुत पास्टर अच्छे, म्हणतात करो खूप छान, शादी. कर लग्न. बोलता है कि आपके चर्च से मुझे लड़की चाहिए. तो म्हणतो की तुमच्या मंडळीतली एक मुलगी मला हवी. मेरे डैड बोलते हैं अरे ये और भी अच्छी बात है, मग पास्टर म्हणतात अजून देख छान, लो कोई मिलती है तो. बघ शोध. बोलता है हाँ जो मेरी पति है ना उसको डिवोर्स देकर तो म्हणतो की आत्ताची माझी पत्नी आहे तिला डिवोर्स दिल्यानंतर फिर मैं नई लड़की ढूंढूंगा. मग मी दुसरी मुलगी शोधेन. ऐसे ऐसा नहीं है यार. असं नाही करू शकत आपण. Amen. आमेन. हालेलुया. हाँ अगर आपका रिश्ता टूटा हुआ है या कुछ तकलीफ है परमेश्वर उसे फिर से ठीक भी कर हा सकता है. पण तुमचं जुळलेलं एखाद्या Praise the ठिकाणी Lord. नातं जुळलं होतं, Amen. विवाह जुळला असेल पण तो हा. तुटला असेल तर Hallelujah. देव अजून उत्तम ठिकाणी देईल. हालेलुया. आमेन. उसे और खूबसूरत बना सकता है हमारा अजून परमेश्वर. उत्तम तुम्हाला देईल. बोलो आमेन. बोला आमेन. हालेलुया. तो शांति के जूते पहनो. म्हणून सुवार्तेच्या चपला वाहना घाला Above all आणि taking the shield of faith. आणि त्याच्याही वर विश्वासाची ढाल हाती घ्या, With which you will be able to quench all the fiery darts of the wicked one. जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्ही विझवू शकाल. Praise the ती Lord. ढाल हाती घेऊन उभे राहा. परमेश्वर कहता है बोलो सबसे ऊपर. बोला बोलो सबसे त्याच्याही वर, ऊपर. सगळ्यात वर, ऐसा करो. बोलो सबसे ऊपर. सगळ्यात वर, बोलो सबसे ऊपर. सगळ्यात वर बोलो विश्वास की ढाल लो. विश्वासाची ढाल हाती घ्या. बोलो विश्वास की ढाल लो. बोला विश्वासाची ढाल हाती घ्या. Amen. भाई विश्वास ना सबके पास है ना? विश्वास तर प्रत्येकाकडे है आहे. सबके पास. आहे ना. आप पता है आप ये चेयर पर बैठे हो ये भी विश्वास है. तुम्ही है ना? खुर्चीवर बसलाय हा सुद्धा विश्वास क्यों? आहे. क्योंकि आपको क्या लगता है ये चेयर मुझे गिराएगा नहीं. कारण तुम्हाला तुमचा विश्वास काय आहे, ही सही है. खुर्ची मला पाडणार नाही. आप प्लेन में बैठते हो. तुम्ही ज्यावेळेस विमानामध्ये बसता क्यों बैठते हो? का बसता, कि प्लेन मुझे सुरक्षित तरीके से लेकर जाएगा. सही हा है? विश्वास ठेवून मनामध्ये हा. की ते विमान मला व्यवस्थित घेऊन जाईल. पर एक बात बताओ मुझे, ध्यान है यहाँ पर. यहाँ पर अगर प्लास्टिक के चेयर के बजाय कार्डबोर्ड का चेयर रहता तो पण आता मला सांगा, ही जी प्लास्टिकची खुर्ची आहे त्याच्याऐवजी पुठ्ठ्याची जर का हा. खुर्ची बनवली असती और आप उस पर बैठ गए तो क्या होगा? आणि तुम्ही जर का त्याच्यावर बसला असता तर काय होईल? क्या होगा? काय होईल? धाम करके गिर जाओगे आप, पडाल तुम्ही. है ना? बरोबर जोर ना? से गिर जाएंगे ना. जोरामध्ये पडाल. क्यों? का? विश्वास तो आपने किया. तुम्ही विश्वास तर ठेवला, पर ये मायने नहीं रखता कि आप विश्वास करते हो या नहीं. नहीं पण एवढंच महत्वाचं नाहीये की तुम्ही विश्वास ठेवता की नाही. दोस्तों, सवाल यह है कि आपका विश्वास किस पर है. प्रश्न मोठा आहे की Praise the Lord. तुमचा विश्वास कोणावर Amen? आहे. विश्वास रखना सिर्फ काफी नहीं, किस पर विश्वास है. फक्त विश्वास ठेवायचा एवढं पुरेसं नाही, पण विश्वास कोणावर ठेवायचा हा. हे पण तितकंच महत्वाचं आहे. आपका विश्वास किस पर है? तुमचा विश्वास कोणावर आहे? किस पर है विश्वास? कोणावर आहे तुमचा हाथों को विश्वास? ऊंचा उठाया. बोलो मेरा विश्वास यीशु मसीह बोला पर माझा है. विश्वास कोणावर आहे? येशूवर आहे. हालेलुया. आमेन. Amen. विश्वास रखना सिर्फ काफी नहीं है, फक्त विश्वास पर ठेवणं किस पुरेसं पर नाही, विश्वास है. पण कोणावर है ना? विश्वास तो आहे? विश्वास तो आप खुद पर भी रख सकते हो, है ना. तुमचा विश्वास तो तुम्ही Right? स्वतःवर पण ठेवू शकता मैं खुद पे विश्वास करता की हूँ. माझा स्वतःवर विश्वास आहे. अरे मैं बहुत टैलेंटेड हूँ, मी खूप गुणी आहे, मैं बहुत स्मार्ट हूँ. मी स्मार्ट आहे, हुशार आहे, अरे मुझे सारा सेंस है, नॉलेज है, मला सब कुछ सर्व पता काही है. समजतं. मेरे जैसा स्मार्ट दिखने वाला कोई नहीं है. माझ्यासारखा उत्तम दिसणारा कोण मेरे नाही, जैसा हार्ड वर्किंग कोई नहीं है. माझ्यासारखा परिश्रम करणारा कोणी नाही.
भाई एक ना एक समय पर आप बूढ़े हो जाओगे ना, पण एक हो जाएगा वेळ ना? येईल ज्यावेळेस तुम्ही म्हातारे व्हाल, तभी आपका ताकत कहाँ पर काम आएगा? मग त्यावेळेस तुमची ताकद कुठे कामाला तभी येईल? आपकी ताकत काम नहीं आएगी, त्यावेळेस तुमची ताकद कामी येणार नाही, तभी यीशु मसीह काम आएगा. त्यावेळेस येशू तुमच्या कामी येणार. आमेन. कमान जोर से बजाए यार. हालेलुया. आमेन. किसी ने कहा मैं 40 साल की उम्र तक काम करूंगा और परमेश्वर को थोड़ा साइड में रख दूंगा. 40 साल की उम्र तक मैं काम करूंगा, फिर मैं आऊंगा परमेश्वर के पास. एक वाह. जण म्हणतो की मी 40 वयाचा होईपर्यंत काम करत राहील, तोपर्यंत देवाला बाजूला ठेवेल. हा. 40 वर्षानंतर मी हा. देवाला माझ्या जीवनामध्ये स्थान देईल. यानी कि 40 वर्ष आप काम करोगे, 40 तक, 40 वयाचा होईपर्यंत काम करणार. और आपने 40 साल तक काम किया. मग तुम्ही 40 किया, वयाचा काम होईपर्यंत किया, काम किया. करत राहता. आपके बैंक अकाउंट में अभी 10 करोड़ रुपए है. आता बँक बॅलन्स वाढून 10 करोड झालाय. हाँ हाँ भाई, पैसे है. मग तुम्ही खुश आहात की पैसा झालाय, फिर? साचलाय. फिर कहीं ना कहीं तो दिल का दौरा पड़ जाता है. पण कधी कधी अचानक हृदयाचा झटका येतो. डॉक्टर बोलता है डॉक्टर म्हणतात ट्रांसप्लांट कराना पड़ेगा. की हृदयाची सर्जरी करावी लागणार, पैसे है 6 करोड़ रुपए, ट्रान्सप्लांट करावं लागणार, 6 करोड रुपये खर्च येईल. खर्चा है. खर्च करावा क्या लागेल. फायदा वो कमा के? मग आता इतकं कमावून काय उपयोग झाला? 6 करोड़ शेवटी रुपए एक दिन में चले गए, 6 करोड रुपये एका दिवसात केले. तो क्या फायदा वो सेविंग करके? मग इतकं साचवून सेविंग करून आपने- बचत करून काय उपयोग? आपने क्या किया? सिर्फ मेहनत किया. तुम्ही हाँ. काय केलं? फक्त सिर्फ कष्ट मेहनत किया, करत पैसे राहिला. कमाया, पैसे कमाया, पैसे पैसे कमाया, कमवत पर गेला, सेहत के पास देखा ही नहीं. पण तब्येतीची काळजी घेतली सेहत नाही. खराब हो गया तब्येत बिघडली और फिर पैसे गए. आणि मग अचानक पैसे हाँ? गेले. 6 करोड़ रुपए गए. 6 करोड रुपये तो गेले. क्या फायदा दोस्त? वो 40 साल का कुछ फायदा? मग 40 वय फायदा? काम करून काय उपयोग झाला? उससे अच्छा त्याच्याऐवजी आप यीशु मसीह के साथ रहते, येशू सोबत राहिला असता, वचन में बढ़ते, वचनामध्ये वाढला काम भी असता. करते, वचन भी करते, काम पण करा, वचनामध्ये पण वाढा. परमेश्वर आपको अच्छी सेहत भी देता, उन्नति भी देता, बरकत भी देता, ऊपर से सारे आशीर्वाद, परिवार में शांति भी देता. सारे आशीर्वाद आपको मिल जाते तर यीशु मसीह के सर्व साथ. आशीर्वाद येशूने दिले असते. हालेलुया. आमेन. तो मैं क्यों ऐसे काम करूं? समझ रहे ना? सही है ना? मग मी बरोबर अशा आहे. प्रकारे का काम करायचं? बरोबर है. बरोबर आहे ना? बरोबर बोलतोय मी. पटत आहे तुम्हाला? पटत है तुम्हाला? सही बोल रहा हूं? 40 साल की उम्र तक काम किया, एक बीमारी आ गई, पूरे 10 करोड़ रुपए गए. क्या फायदा? 40 वय होईपर्यंत काम केलं, पण एक आजार आला आणि पैसे गेले तर काय उपयोग? जब तक आप यीशु मसीह के साथ बने रहोगे ना, आपकी सेहत अच्छी रहेगी. आमेन. म्हणून जोवर तुम्ही येशू सोबत Praise the जोडलेले Lord. आहात तोपर्यंत Hallelujah. उत्तम चांगली तब्येत आहे आपली. Amen. आमेन. सब एरिया में उन्नति मिलेगा. आणि हालेलुया. जीवनातल्या प्रत्येक Amen. भागामध्ये समृद्धी मिळणार, पैसे भी बनाओगे, पैसे पण कमवणार, सुखी भी रहोगे. सुखी पण राहणार. दुनिया आपको सिर्फ पैसे दे सकती है, पर शांति नहीं दे सकती. जगामध्ये काम करून सही जगामधून आहे. तुम्हाला फक्त पैसे मिळतील, पर पण यीशु खुशी मसीह- मिळेल का? वचन कहता है यीशु परमेश्वर काय का म्हणतो? आशीर्वाद आपको अमीर बनाता है और उसमें वो कोई दुख जोड़ कर नहीं देता. देवाचं वचन काय म्हणतं? देवाचा Praise the आशीर्वाद मनुष्याला Hallelujah. श्रीमंत बनवतो Amen. आणि त्या आशीर्वादामध्ये देव कोणत्याही दुःखाची भर करत नाही. Praise the Lord. आमेन. परत बोला. देवाचा आशीर्वाद मनुष्याला श्रीमंत करतो आणि त्याच्या आशीर्वादामध्ये देव कोणत्याही दुःखाची भर करत नाही. मराठी में अच्छा लग रहा है सुनने में, हिंदी से है ना? प्रेज गॉड. आमेन. कोई भी दुख नहीं जोड़ कर देता. अच्छी बात है. तो यीशु मसीह को खोजो. त्या हालेलुया. आशीर्वादांसोबत देव Amen. दुःख देत नाही. हाँ. तो भरोसा पैसों पर है या भरोसा म्हणून तुमचा भरोसा कोणावर आहे? पैशावर आहे का दोस्त- येशूवर आहे? रोज आपके जिंदगी में निर्णय आएंगे. रोज तुमच्या जीवनात तुम्हाला निर्णय घ्यावे समझो? लागतील मैं भरोसा पैसे पर करता हूँ, की मी भरोसा कुणावर ठेवतो? खुद पैशावर, पर करता हूँ स्वतःवर या परमेश्वर पर? का देवावर? हर बार परमेश्वर को चुनो. पण प्रत्येक Amen. वेळी देवाची निवड करा. वचन कहता है विश्वास की ढाल. देव काय म्हणतो? विश्वासाची ढाल. मैंने आपको लास्ट टाइम ही बोला था, ये ढाल ना कम से कम 4.5 फीट ऊंचा रहता है और 2.5 फीट मी चौड़ा तुम्हाला होता है. समझा? सांगितलं पाठीमागे की जी ढाल असते हा. ती केवढी असते? 4.5 फूट उंच आणि तो वो पूरे तरीके से आपको कवर करता है. म्हणजे विश्वास ती की जी ढाल. ढाल जी असते आपल्याला पूर्णपणे झाकून घेते. वचन कहता है उन तीरों से जो शैतान छोड़ता है. कशापासून झाकते, वाचवते? ते
जळते बाण हाँ. जे सैतान आपल्यावर सोडतो. वो जलते बांध क्या होते हैं पता है? वो क्या करते थे? वो एक बांध लेते थे और उसके आगे ना कपड़ा डालते थे और कपड़ा पर आग लगाते थे और वो लोगों पर छोड़ते थे, वो सिपाहियों पर छोड़ते थे ताकि वो जाकर उनके वस्त्र पर लग जाए और वो जल जाए. ते जळते बाण कसे असायचे? बाणाचं जे टोक असायचं त्याच्या पुढे कापड बांधलेलं असायचं, त्याला आग लावायची आणि मग ते शत्रूच्या सैन्यावर सोडले जायचे, जेणेकरून ते शत्रूच्या सैन्याच्या छातीमध्ये घुसून तो सैनिक त्याला आग लागेल आणि तो ठार होईल. वैसे ही आपकी विश्वास की ढाल आपको प्रोटेक्ट करती है. त्या अशाच पद्धतीने तुमची विश्वासाची ढाल तुमचं संरक्षण करते. शैतान जो भी तीर छोड़ रहा है ना आपके खिलाफ, सैतान जे काही अग्नीचे है जळते ना? बाण तुमच्यावर सोडत आहे, बीमारी, त्या बाण कोणते असतील? डिप्रेशन, आजार, डिप्रेशन, तकलीफ, त्रास, चिंता, वो आप विश्वास की ढाल से उस सारे तकलीफों से बच सकते हो. ते तुम्ही त्या Praise the विश्वासाची Lord. ढाल घेऊन त्या Amen. सर्व त्रासापासून वाचू शकता. क्या आपको पता है कि जैवन जिंदगी मुमकिन है? तुम्हाला हे माहिती का? हाँ? विजयी जीवन जगणं शक्य आहे. अगर आप लगातार विश्वास में और परमेश्वर के साथ बने रहोगे ना, तो शायद शैतान कितना भी बीमारी लाए, आप उससे जयवंत होकर ही बाहर निकलोगे. यीशु जर के नाम तुम्ही से. नेहमी देवासोबत Amen. राहाल आणि विश्वासामध्ये राहाल तर Yes. सैतान काही समझ रहे हो? घेऊन येऊ द्या, तुम्ही नेहमी वरच असाल. देखो, परमेश्वर ये नहीं कहा कि तकलीफ नहीं आएंगे, तकलीफ आएंगे. येशू असं बोललाच नाही की हाँ. तुम्हाला त्रास येणार नाही, त्रास होणार नाही. यीशु मसीह ने क्या कहा? इस दुनिया में तुम्हें क्लेश, येशू काय म्हणाला? ह्या जीवनामध्ये तुम्हाला दुःख सोसावं लागणार आहे, आएंगे क्लेश, दुःख येणार आहे. पर वो कहता है पर आनंद मनाओ. पण येशू पुढे जाऊन काय म्हणतो? हालेलुया. तर तुम्ही आनंद करा, दुख में आनंद मनाओ. दुःखामध्ये आनंद करा. कितने हम दुख में आनंद मना सकते हैं? किती लोक दुःखामध्ये आनंद करू शकतात? क्यों? का? क्योंकि वो कहता है कि मैंने दुनिया पर जय पाई है, अगर तू मुझ पर विश्वास करेगा तू भी जयवंत से बढ़कर बन आमेन. सकता कारण है. येशू म्हणतो, Praise the Lord. कारण मी जगावर विजय मिळवलेला आहे, Hallelujah. म्हणून तू माझा भरोसा ठेवशील तर विजयापेक्षाही महान होशील. समझ रहे हो बात? कितने जन समझ रहे? किती लोकांना समजतं? कोई बोले विश्वास की ढाल. बोला विश्वासाची ढाल. जोर से बोलो विश्वास की ढाल. विश्वासाची ढाल. आमेन. जोर से बोले विश्वास की बोला ढाल. विश्वासाची ढाल. आमेन. रोज विश्वास इस्तेमाल करें रोज विश्वासाचा उपयोग करा. इस पर. आमेन. आमेन. विश्वास किस पर टिका हुआ ये मायने रखता है. विश्वास आपला कशावर टिकलेला आहे ते महत्वाचं आहे. आमेन. विश्वास तो सभी जन करते हैं. सगळेजण विश्वास ठेवतात. आप अपने माँ बाप पर विश्वास करते हो, तुम्ही तुमच्या आई वडिलांवर विश्वास ठेवत असाल, दोस्तों पर विश्वास करते हो, मित्रांवर विश्वास ठेवत असाल, पर एक बार परमेश्वर पर विश्वास करो, पण एकदा देवावर विश्वास ठेवून पहा, वचन पर विश्वास. वचनावर विश्वास ठेवून पहा, आपकी पूरी जिंदगी बदल सकती तुमचं है. पूर्ण आयुष्य बदलून जाईल. Praise the Lord. Amen. Hallelujah. Let's move forward. चला पुढे जाऊयात. 17वां वचन, 17वं वचन एफिसियों 6:17. इफिस करा 6:17. And take the helmet of salvation. आणि तारणाचे शिरस्त्राण घाला. Take the helmet of salvation. तारणाचं शिरस्त्राण घा. Amen. Helmet जे मुकुट कहाँ पर रहता है? कुठं असतं? तारणाचं शिरस्त्राण हेलमेट सर पर रहता है ना. डोक्यामध्ये आपण हेल्मेट घालतो ना. परमेश्वर कहता है हेलमेट ऑफ साल्वेशन लो. तारणाचं हेल्मेट शिरस्त्राण. देखो, जंग कहीं ऊपर चल नहीं रहा, जंग यहाँ पर चल रहा है दिमाग में दोस्तों. आपली जी लढाई आहे ना आपल्या हाँ? विचारामध्ये, बुद्धीमध्ये चालू आहे, मनामध्ये चालू आहे. ख्याल कहाँ पर आता है? आपल्या विचार कुठे येतात? डोक्यामध्ये. डोक्यामध्ये ना, इधर आपल्या डोक्यामध्ये विचार येतात. बिटवीन योर 2 ears. तुमच्या 2 कानाच्या मध्ये विचार येतात. जंग यहीं पर है. म्हणून आपली लढाई तिथंच आहे. अगर जंग यहाँ पर जीत लोगे जर इथं डोक्यामध्ये तुम्ही जर का लढाई जिंकली तो आप जिंदगी में जीत जाओगे तर दोस्तों. तुम्ही जीवनात जिंकाल. समझ रहे हो? आमेन. यहाँ पर जीतना जरूरी है. म्हणून तुमच्या मनात जे युद्ध आहे ते जिंकणं गरजेचं आहे. और मैं आपको 4 तरीके बताऊंगा कि कैसे आप ये जंग को अपने मन के जीत सकते हो. तैयार हो आप? आणि मी तुम्हाला 4 ठीक आहे. प्रकार सांगणार आहे की तुम्ही मनाची बस. लढाई कशी जिंकू शकता. टाइम सिर्फ 10 मिनट और है, तो आप तैयार हो? अजून 10 फटाफट मिनिट लिख के लिहून लेना घ्या है. तुम्ही. ठीक है. पहला तरीका जिससे शैतान आपके मन को अटैक करता है इज पहिला प्रकार, मार्ग ज्याद्वारे सैतान तुमच्या मनावर हल्ला करतो, वो आपको झूठ बोलता है. तो म्हणजे तो तुम्हाला खोटं बोलतो. समझ रहे हो? बोलो, झूठ बोलता है. बोला खोटं बोलतो. याद रखो, हर डर एक झूठ है. प्रत्येक भीती एक खोटा आहे, लबाडी आहे सही बोल रहा हूं. सैतानाची. हर डर, बोलो हर डर, बोला प्रत्येक भीती, बोलो हर डर प्रत्येक भीती एक झूठ है. खोटा आहे. फिर से बोलो, हर डर प्रत्येक भीती एक झूठ है. एक खोटा आहे. Amen.
पर वो झूठ को आप सच करवा सकते हो अगर आपने उस डर पर विश्वास किया तो. पण ते खोटं तुम्ही खरं करू शकता जीवनामध्ये जर त्या खोट्यावर तुम्ही भरोसा ठेवला तर. कई सारे लोगों की जिंदगी में जो डर है ना वो एक्चुअली होने नहीं वाले हैं, पर वो इतना विश्वास करते हैं ना अपने डर में कि वो सच हो जाता है. अनेक लोक आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टींमुळे घाबरलेले आहेत हाँ, ज्या घडणारच नाहीत, पण ते इतके घाबरलेले आहेत की ते खरं करतात. हाँ, मुझे यकीन है ते कि- बोलतात की मला हाँ, खात्री आहे, मुझे यकीन है कि मला- मैं बीमार पड़ूंगा. मला एकदम पक्की खात्री आहे की मी आजारी पडणार. अरे मैं खुद बोलता हूँ मुझे भी यकीन है कि तू बीमार पड़ेगा. मग मी म्हणतो मला पण खात्री आहे की तुम्ही आजारी मुझे पडणार. यकीन है कि मैं कर्जों में जिंदगी भर रहेगा. ते 100% काय रहेगा तू. म्हणतात की मला पक्की खात्री आहे की माझं जीवन कर्ज बाजारीपणा माझं जाणार. मुझे यकीन है कि कल जो जॉब इंटरव्यू में मैं जाऊंगा ना वहां पर मैं फेल होगा. मुझे भी यकीन है कि तू फेल होगा. ते बोलतात की मला पक्क माहिती आहे, उद्या जी हा. नोकरीच्या इंटरव्ह्यूला मी जाणार आहे त्याच्यामध्ये मला यश काय मिळणार नाही. डर हमेशा भविष्य में होता है, म्हणून जी भीती असते ती भूतकाळाविषयी पर ऐसे भविष्यकाळाविषयी आपको असते. विश्वास करवाने लगता है कि जैसे कि वो हो चुका है. आणि ती भीती तुम्हाला अशा सही आहे. प्रकारे विश्वास ठेवायला लावते जसं काय ते आत्ता घडलेलं आहे, पर वो हुआ नहीं है. पण ते अजून घडलंच नाहीये. वो होने के पहले आप विश्वास कर रहे ते हो व्हायच्या आधी तुम्ही विश्वास ठेवता कि वो होगा. की ते होणार. तो क्यों करते हो ये? मग तुम्ही असं का करता? हमेशा याद रखो वचन बड़ा क्लियर है. वो वचन कहता है परमेश्वर ने हमें डर की आत्मा नहीं दी है. यानी कि अगर आप डर रहे हो ना वो शैतान की तरफ से, ये 100% जान लो आप बात. म्हणून नेहमी हर बार. भरोसा ठेवा. देवाचं वचन स्पष्ट Amen. सांगते देवाने तुम्हाला भीतीचा हा? आत्मा दिला नाही. म्हणून जर का भीती असेल तर ते देवाकडून नाही तर ते सैतानाकडून आहे. मैं आपको एक गारंटी दूं, मी तुम्हाला खात्री देतो एक गारंटी दूं, जो भी चीज के बारे में आप डर रहे हो वो नहीं होगा आपके लाइफ में. ज्या कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही आता घाबरत असाल ती गोष्ट तुमच्या जीवनात होणार नाही. मेरे तरफ देखो, नहीं होगा, ते होणार नाही. नहीं होगा. तुम्ही ज्या कोणत्या गोष्टीसाठी घाबरत असाल है ना? ती गोष्ट तुमच्या जीवनात होणार क्योंकि नाही. मुझे पता है कि डर की आत्मा परमेश्वर से नहीं यानी कि शैतान से है. कारण मला माहिती Amen? ती भीतीची आत्मा देवाकडून नाही सैतानाकडून आहे. और शैतान कौन है पता है? आणि सैतान कोण आहे? शैतान झूठा है सैतान लबाड आहे. और झूठों का पिता तो बोलते हैं. खोटारडा आहे, लबाड आहे, समझ रहे हो? लबाडांचा बाप आहे. यानी कि जो वो आपको बोल रहा है जिसकी वजह से आप डर रहे हो वो क्या है? बोलो वो एक झूठ है. म्हणून सैतान जे तुम्हाला दाखवत बोलो. आहे सांगत आहे ज्याच्यामुळे हा? तुम्ही घाबरले आहात ते खोटा आहे. बोलो झूठ है वो. बोला तुम्ही ते बोलो खोट आहे. बीमारी झूठ है. आजार खोटा आहे. बोलो कर्जा झूठ है. कर्ज खोट आहे. आमेन. बोलो मैं हारूंगा नहीं यीशु मी के नाम से. हारणार नाही येशूच्या बोलो मैं नावात. हारूंगा नहीं यीशु बोला के मी नाम से. हारणार नाही येशूच्या नावात. हालेलुया. आप कल वो जॉब इंटरव्यू में जाओगे, आपको वो जॉब मिलेगा यीशु के नाम तुम्ही ज्यावेळेस हालेलुया. नोकरीच्या मुलाखतीसाठी जाल ती नोकरी तुम्हाला मिळणार येशूच्या Praise the नावात. Lord. आमेन. से. हम हर दिन की शुरुआत ऐसे क्यों करते हैं? आपण डर से. भीतीने दररोज प्रत्येक दिवसाची सुरुवात का करतो? भीतीने. पता है डरना बड़ा आसान है. कोई भी घाबरणं खूप सोपं आहे. कोई भी डरता है. कोणीही घाबरतो. Amen? डर है आपके हालातों पर विश्वास, विश्वास है परमेश्वर के वचन पर विश्वास. भीती म्हणजे काय? तुमच्या परिस्थितीवर Praise the Lord. भरोसा ठेवणं, पण न घाबरणं म्हणजे काय? देवाच्या वचनावर भरोसा ठेवणं. तुम्हारा विश्वास किस पर है? तुमचा विश्वास कोणावर आहे? तुम्हारा विश्वास किस पर है? कोणावर आहे? बोलो मेरा बोला विश्वास माझा विश्वास परमेश्वर पर है. देवावर आहे. Amen? Amen. ये पढ़ो योहान 8 खोले चला आपण उघड्यात योहानाचं शुभवर्तमान. 44. योहान 8:44. Jesus says, येशू म्हणतो you are of your father the devil, तुम्ही तुमचा पिता सैतान याचे आहात and the desires of your father you want to do. आणि तुम्हाला तुमच्या पिता सैतानाच्या इच्छा पूर्ण करायचे. Have you see what it says? पाहताय का तुम्ही? He was a murderer from the beginning तो सुरुवातीपासूनच एक हत्यारा आहे and does not stand in truth आणि तो कधी सत्यामध्ये टिकलाच नाही. because there is no truth in him. कारण सैतानामध्ये सत्य नाही. See, when he speaks a lie, ज्यावेळेस तो खोटं बोलतो he speaks from his own resources. तो स्वतःच खोटं बोलतो. For he is a liar and the father of it. कारण तो खोटारडा आहे आणि सर्व खोट्यांचा बाप आहे. Amen? आमेन. सब झूठों का पिता है शैतान. तो सर्व लबाडीचा पिता आहे. कलीसिया सुन लो, शैतान किसके लिए आया? सैतान कशासाठी आला? खून कोणासाठी आला? करने, खून करायला, चोरी करने, चोरी करायला, घात करने, घात करायला, नाश करने. नाश करायला. Amen? आमेन.
He's come to kill, तो आला ठार करायला, steal, चोरी करायला destroy. आणि नाश करायला. जो भी चीजें ये करती है वो शैतान की तरफ से है. म्हणून ज्या कोणत्या गोष्टी हे करतात, याद रखो, ह्या गोष्टी ते सैतानाकडून आहे. ये क्लियर कर दो अपने सर में. म्हणून तुमच्या डोक्यात हे स्पष्ट करून घ्या. हर विचार जो आपको बताता है कि आप बीमार पड़ोगे, हर विचार जो आपको बताता है कि तुम नीचे जाओगे, हर विचार जो कहता है कि तुम्हारा परिवार बर्बाद होगा, तुम्हारा बिजनेस बर्बाद होगा, ये सब शैतान से है. और शैतान कौन है? झूठों का पिता है. यानी कि वो क्या बोल रहा है? झूठ बोल रहा है. और आप झूठ को विश्वास कर रहे हो और उसको एक सच्चाई बना रहे हो अपनी जिंदगी में. क्यों विश्वास कर रहे हो? आमेन. समझ रहे हो बात? समजते? मत विश्वास करो. विश्वास ठेवू नका ह्या गोष्टी. बीमारी पर विश्वास मत करो. जो आजार आहे, रोग, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. चंगाई पर विश्वास. पण त्याच्या उलट आरोग्यावर विश्वास ठेवा. गरीबी पर विश्वास मत करो. गरिबीवर विश्वास ठेवू नका. आशीर्वाद पर विश्वास करो. आशीर्वादामध्ये विश्वास ठेवा. डिप्रेशन पर विश्वास मत करो. डिप्रेशनवर विश्वास ठेवू नका. शांति पर विश्वास करो. शांतीवर विश्वास ठेवा. हालेलुया. क्योंकि जो भी शैतान बोल रहा है वो है, कारण जे काही सैतान म्हणतो हे आहे, क्या है? होणार आहे, बोले ते झूठ है. खोटं आहे, लबाड आहे, बोले झूठ है. ते खोटं आहे. आमेन. आमेन. नहीं होगा. ते होणार नाही. आप नहीं आओगे रास्ते पर यीशु. तुम्ही रस्त्यावर येणार नाही. आमेन. आमेन. आप कभी नीचे नहीं जाओगे. तुम्ही कधी खाली जाणार नाही. परमेश्वर का वचन क्लियर कहता है, परमेश्वर ने कहा मैंने तुझे सर बनाया, पूछ नहीं, ऊपर बनाया, नीचे नहीं. देवाचं वचन स्पष्ट Praise the Lord. सांगतं, मी तुला शेपूट बनवलं नाही तर मस्तक Hallelujah. बनवलेलं आहे. तू खाली जाणार नाही जीवनात, तर तू वर आणि वर जात राहणार. Yes. आमेन. आप कौन हो? तुम्ही कोण आहात? आप सर हो. तुम्ही मस्तक आहात. आप ऊपर रहोगे, तुम्ही वर राहणार. नीचे कभी नहीं जाओगे यीशु के कधीही नाम खाली से. जाणार नाही येशूच्या तो नावात. हर विचार जो आपको बता रहा है कि आप नीचे जाओगे, बोलो शैतान शांत हो जा, तू झूठों का पिता है. मेरे परमेश्वर ने कहा कि मैं ऊपर जाऊंगा, नीचे नहीं. मैं आगे बढ़ूंगा, पीछे नहीं. तो मैं ऊपर जा रहा हूं. आमेन. यीशु म्हणून जो के प्रत्येक विचार तुम्हाला भीती Hallelujah. दाखवते की तुम्ही जीवनामध्ये खाली जाल, तर त्या विचाराला बांधा आणि सैतानाला बोला की देवाने मला शेपूट नाही, मस्तक बनवलेले, मी जीवनात खाली जाणार नाही, तर वर आणि वर जात राहणार येशूच्या नावामध्ये. नाम. इफिसियो 4:23. यासाठी तुम्ही आत्म्याद्वारे मनात नवे केले जावे. In English it says, be renewed in the spirit of your mind. वचन काय म्हणतं इंग्लिशमध्ये, इंग्लिश भाषांतरमध्ये, हा. की तुमच्या आत्म्याच्या मनामध्ये, आत्म्याचं मन रूपांतरित करा, नवीन करा. Be renewed in the spirit of your mind. तुमच्या मनाच्या आत्मा, आत्म्यामध्ये, हा, नया हो तुमच्या मनाच्या आत्म्याला नवीन करा, मनाच्या आत्म्याला रूपांतरित करा, हा. नवीन करा. मन की आत्मा. तुमचा मनाचा जो आत्मा आहे, Be renewed in the spirit of your mind. तुमच्या मनाच्या आत्म्यामध्ये नवीन व्हा, रूपांतरित व्हा. मुझे ये वचन पहले समझ में नहीं आया कि सुरुवातीला इसका मला हे अर्थ क्या है. समजलं नाही. देखो ये बड़ी गहरी चीज बता रहा हूं, है ध्यान आपका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आमेन. देखो बहुत सारे लोग को वचन पता है, अनेक लोकांना वचन माहित आहे, इसलिए गरीबी में बोलते हैं कि मैं आशीर्वादित हूं, बोलते हैं. पर ना वो उनका नेचर नहीं हो गया है, समझ रहे हो? उनके अंदर रू में नहीं बस गया वो. आमेन. यानी कि वचन को उस हद तक आपको मनन करना है कि हर बार चिंता आता है ना, आप चिंतित नहीं हो जाओगे. हर बार आप चिंतित होते हो ना, तब अपने आप अपने हाथों को ऊपर उठा के बोलते हो, धन्यवाद परमेश्वर. ते वचन इतकं मनामध्ये पक्क हा. झालं पाहिजे, इतकं रूढ झालं पाहिजे, इतकं मुळावलं पाहिजे की ज्या वेळेस चिंता येईल, हा. आपोआप हात वर जातील आणि चिंता निघून जाईल. वो एक ऐसा स्तर है जहां पर आप वचन पर इतना मनन करते हो कि वो शब्द नहीं रह जाते, पर वो इतनी असलियत हो जाते हैं कि हर बार आप बीमार पड़ते हो बोलते हैं नहीं नहीं नहीं, यीशु के नाम से उसके मार खाने से मैं चंगा हूं, मैं डरूंगा नहीं. आमेन. तुमच्या जीवनात तुम्ही वचनावर इतकं हालेलुया. मनन केलेलं असतं की तुम्ही अशा ठिकाणी येता ज्यावेळेस आजार येतो, आपोआप तुम्ही स्वतःला पाहता काय की येशूला बसलेल्या कोणाच्या फटक्याने मी बरा झालेलो आहे आणि आरोग्य हे सत्य आहे आणि ही हा. वास्तविकता आहे माझ्या जीवनातली. आप तब तक मनन करते हो जब तक आप खुद को आशीर्वादित, आरोग्य, सेहत में देखते नहीं. आपको देखना है. ती वास्तविकता बनवता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये. Amen. You आमेन. have to see it. तुम्ही ते पाहिलं पाहिजे ते की खरं आहे. वो आपको आपके दिल में दिखना चाहिए, समझ रहे तुमच्या हो? मनामध्ये, तुमच्या Hallelujah. हृदयामध्ये ते पाहिलं पाहिजे और तब सच में वो वचन बहुत तुरंत काम करेगा आपकी आणि जिंदगी में. लगेचच ते Praise the वचन Lord. तुमच्या जीवनात काम करेल. Amen. पर वो वचन बहुत सारे लोगों के लिए सत्य नहीं बना है, वो सिर्फ दिमाग में. पण
अनेक लोकांनी ते वचन फक्त डोक्यापुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. ते वचन खरं होऊ दिलेलं नाहीये जीवनामध्ये. कितने जन सच में बोलो वचन पर मनन करते रोज? किती लोक वचनावर मनन करतात रोज? अरे क्या बात है, करते हो रोज मनन करते हो? मनन पढ़ना नहीं बोल रहा मैं, मनन. यस, वो एक बार अंदर गया ना, एकदा वचन आत गेलं वो एक सच्चाई बन जाती है आपकी. ते वास्तविकता Praise the Lord. खरं बनतं आपल्या तो जीवनामध्ये. हर चीज जैसे आप अलग अलग रंग के फिल्टर देखते हैं ना, येलो का तो येलो दिख जाता है आपको, सब ब्लू तो ब्लू दिख जाता है, वैसे वैसे हर चीज आप देखने लगते हो वचन के नजरिए से. Amen. हालेलुया. Amen. यानी कि आपके सामने एक ऐसा आईना है जो आप उसी के द्वारा देखते हो. वचन वो आईना बनने दीजिए. हालेलुया. तुमच्या समोर Praise the Lord. वचनाचा तो आरसा येतो, त्या आरशामधूनच तुम्ही बघता. प्रेज द लॉर्ड. आमेन. आमेन. और वो आपके धुंधली नजर को भी साफ कर सकता है. आणि मग तुमची Praise the Lord. दृष्टी साफ नसेल, धुंदली असेल, तर ती सुद्धा साफ होईल, स्वच्छ तो- होईल, स्पष्ट होईल. वचन पर इतना मनन करना है. वचनावर इतकं मनन करायचंय आमेन. आप जा रहे हो, की चालत असताना आप वचन के बारे में सोच रहे हो त्यावेळेस तुम्ही वचन कि मैं विचार आशीर्वादित हूँ यीशु के नाम से, वचनावर मनन करत असता की मी आशीर्वादित आहे येशूच्या और नावात. आपको कॉल आता है, आणि मग तुम्हाला फोन येतो अरे भाई नुकसान हो गया. की नुकसान झाले. नहीं नहीं नहीं, मैं आशीर्वादित हूँ पण यीशु तुम्ही के काय नाम से. म्हणता स्वतःला? नाही, हालेलुया. नाही. मी आशीर्वादित आहे येशूच्या नाही. नावात. मैं डर रहा नहीं हूँ. मी घाबरणार नाही, नहीं नहीं, मैं चिंतित नहीं हूँ. मी चिंता करत नहीं नहीं, नाही, मैं टेंशन में नहीं हूँ. मी टेन्शन मध्ये नाही. बस मुझे मुझे पता है वचन काम करता है. का? हालेलुया. मला माहिती Amen. वचन काम करत वो आहे. हद तक ते अशा म्हणजे तिथं जाईपर्यंत जैसे तकलीफ आता आप चिंता नहीं करते हो, आप धन्यवाद देते हो. ज्यावेळेस हालेलुया. संकट येईल तुम्ही चिंता करत नाही, त्याच्या Amen. उलट काय करता? धन्यवाद प्रेज द देता. लॉर्ड. आप बीमार पड़ते आप टेंशन नहीं लेते, यार परमेश्वर ने चंगा. आजारी पडलं तरी तुम्ही काळजी करत Praise the नाही. Lord. तुम्ही काय म्हणता की येशूने मला बरं केलेलं आहे. दैट इज कॉल्ड रिन्यूइंग द स्पिरिट ऑफ योर माइंड. ह्याला म्हणतात तुमच्या है ना? आत्म्याचं मन कितने रूपांतरित करणं, नवीन करणं. कितने जन वहां तक पहुंचना चाहते हैं? तो पास्टर केनेथ के वचन को रोज सुना. वचन को रोज पढ़ो. म्हणून रोज वचन वाचा. आमेन. ये जिंदा वचन है हे जिवंत वचन और इस पर मनन करो. आणि त्याच्यावर मनन करा. और देखो आपकी जिंदगी कैसे, जो चीजें सालों में नहीं हुई वो कुछ दिनों में हो जाएगी आपके लिए यीशु के पाहाल नाम से. की ज्या गोष्टी Praise the वर्षानुवर्ष झालेल्या नाहीयेत, काही Hallelujah. दिवसांमध्ये त्या होतील. क्यों? का? क्योंकि वचन एक सच्चाई बन गई. कारण वचन सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. आमेन.